नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तर आपण सगळ्यात पहिला संदेश स्वामींचा बघणार आहेत। त्या अगोदर सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या नामाचा गजर करायचा आहे। आपल्याला सकारात्मकता सगळीकडे पसरवायची आहे आणि ह्या नामात खूप ताकद आणि शक्ती आहे। तर सगळ्यात पहिला संदेश जो स्वामींचा आहे तो हा आहे की कुठे ना तुम्ही खूप भोळे आहात आणि त्यामुळे ना तुमच्या भोळ्यापणाचा ना खूप लोकांनी फायदा घेतला आहे, घेत आहेत लोक। आणि कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला कळतात, पण तुम्ही इग्नोर करता, निग्लेक्ट करता, हे विचार करून की आपलीच माणसं आहेत आणि जरी म्हणजे माझ्या भोळेपणाचा फायदा घेतला जातोय तरी तुम्हाला असं कुठे ना कुठे वाटतं की जाऊ दे, म्हणजे आपल्याच माणसांची काय भांडायचं आणि काय काय वादविवाद करायचे हे तुमच्या मनात असतं। हे ही तुमची चांगुलकी आहे, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने त्या गोष्टी अवॉइड करता किंवा त्या गोष्टी निग्लेक्ट करता, पण कुठे ना तुम्हाला ना त्याचा मानसिक त्रास होत असतो नंतर आणि ते विचार तुमच्या डोक्यात फिरत असतात। तर तुम्हाला स्वामी हे सांगत आहेत की जरी तुम्हाला असं वाटत असेल की समोरच्याचं मन दुखवलं नाही गेलं पाहिजे, पण तुमचं मत मांडणं हे पण तितकंच गरजेचं आहे। कारण तुम्ही आतमधून खूप सफोकेटेड फील करता, आतमधून तुम्हाला कुठे ना कुठे त्या गोष्टीचा त्रास होत असतो आणि जेव्हा आतमधली स्थिती बरोबर नसते तोपर्यंत आपण बाहेरून पण श्वास जरी घेत असलो तरी मोकळा श्वास आपण घेत नसतो कुठे ना कुठे। आणि त्यामुळे स्वामी हे तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला त्या परिस्थितीतून निघण्यासाठी मोकळा श्वास घ्यायचा आहे। तर काय, जिथे गरज आहे तिथे तुमचं मत मांडायचं आहे, तिथे बोलायचं आहे, तिथे चुप्प राहायचं नाहीये। जर समोरच्याला वाटत असेल की कुठे ना कुठे तुम्ही समजून घेत नाहीयेत, तर कदाचित तुम्ही आतापर्यंत खूप समजून घेतलेलं आहेत म्हणून ती त्यांना सवय झालेली आहे। तर त्यामुळे आत्ता स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तुम्हाला बोलायचं आहे, आपलं मत मांडायचं आहे आणि जिथे गरज आहे तिथे स्टँड घ्यायचा आहे स्वतःसाठी। कारण तुम्हाला कुठे ना कुठे ह्याचा त्रास होत राहणार आणि आतमधून तुम्ही घुटत राहणार आणि मग तो कधी ना कधी एकदाच त्याचा ब्लास्ट होईल। तर काय, तर सगळं काही मग तुमचं एकत्र निघेल आणि मग ते खूप तुम्हाला पण भारी पडेल आणि समोरच्यांना पण भारी पडेल। त्यामुळे जेव्हा केव्हा गरज आहे तेव्हा तिथे मन मोकळं करा। जरी तुम्हाला कोणावरती राग येत असेल आणि खूप जास्ती तुम्हाला त्रास होत असेल तो कोणासमोर तरी व्यक्त व्हा, कारण व्यक्त होणं ही काळाची गरज आहे। तर दुसरा संदेश हा आहे, कुठे ना कुठे ना आता तुमचं ना असा एक फेज चालू होणार आहे ना लाईफमध्ये, अशी एक नवीन सायकल चालू होणार आहे ना, जिथे कुठे आत्तापर्यंत तुम्हाला ना लोकांकडून जर त्रास होत होता, मग ते कुठलीही लोक असू शकतात, तुमची परिवारचे मंडळी असू शकतात, तुम्ही जिथे कामाला जातात तिकडची लोक असू शकतात, तुमची मित्रमंडळी असू शकतात, कोणाचेही ज्यांच्या सानिध्यात तुमचा पूर्ण दिवस जातो आणि त्यांच्याकडून जर तुम्हाला त्रास होत होता आणि खूप मानसिक लेवलवरती तुम्हाला मेंटल हेल्थ तुमची त्यामुळे ना सतत तुम्ही विचारात ताणतणावामध्ये असायचे आणि आतमधून तुम्ही घुटत होतात, तर कुठे ना तर ती सायकल म्हणजे ती लोक या तो फिर तुमच्या आयुष्यातून निघून जातील किंवा मग तुम्ही त्या परिस्थितीतून बाहेर पडाल। म्हणजे काय, जर तुमचा जॉब आहे तर जॉब शिफ्ट होऊन जाईल, जर जिथे कुठे तुम्ही कुठल्या अशा लोकांबरोबर राहत होता तर तुम्ही त्यांच्यापासून वेगळे होऊन जाल आणि दुसरीकडे कुठेतरी राहायला जाल, किंवा तुमचं कोणीही असू शकतं, ते कदाचित शेजारी पण असू शकतात, असं पण असू शकतं ज्यांच्याकडून तुम्हाला खूप त्रास होत होता। तर तिकडून तुम्हाला आता कुठेतरी समाधान भेटणार आहे आणि त्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात आणि तुमची एक ती कार्मिक सायकल होती, म्हणजे काय, त्यांच्याबरोबरचा जो कर्मा होता, जो लेनदेन होता, तो कुठे ना कुठे संपलेला आहे। मग ती परिवारची खूप जवळची व्यक्ती का नाही असू दे, खूप जवळची व्यक्ती का नाही असू दे, त्यातूनही तुम्ही बाहेर पडणार आहात। कारण कुठे ना हे तुम्हाला नाही कळत आहे, पण तुमचे चांगले कर्म आहेत म्हणून तुम्ही त्या परिस्थितीतून, त्या लोकांमधून निघत आहात। कारण सगळीकडे फक्त कर्माचा खेळ चालू आहे। आपण आपली जी फॅमिली आहे, जी आत्मा आपण फक्त चूज करतो, जी मुलं असतात, आपली जी फॅमिली असते ती आपल्याला दिली जाते, कारण आपलं पूर्वजन्मीचं त्यांच्याबरोबर नातं असतं म्हणून ती आपण त्यांच्याबरोबर येतो, त्यांच्या सानिध्यात येतो।
ठीक आहे. तर जर तुम्ही भगवद्गीता जर तुम्हाला माहिती आहे, त्यामध्ये कृष्णजींनी स्पष्ट लिहिलेलं आहे की इथे कोण कोणाचं नाही आहे. मग ते परिवारमधलं तुमचं मुलं बाळकांना असू दे किंवा तुमचं पती पत्नीचं नातकानं असू दे, इथे फक्त आणि फक्त कर्म चाललेली आहेत सगळ्यांबरोबर. तुमचं जर पती पत्नीचं नातं आहे तर त्यांच्याबरोबर पण तुमची कर्म चालू आहेत. तुम्हाला जी मुलं भेटली आहेत त्यांच्याबरोबर पण तुमची कर्म चालू आहेत. तर जे आपण पूर्वकर्म घेऊन आलेलो आहे त्रेता द्वापरमध्ये, तीच कर्म आपण फेडत आहोत या जन्मात. ठीक आहे. तर जास्ती अटॅच होऊ नका लोकांशी, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होईल. कारण इथे फक्त धर्तीवरती कर्मा आपला रिलीज करण्यासाठी आपली आत्मा, आपली सोल आलेली आहे. तर सगळ्या गोष्टीत जर तुम्हाला निघत आहात तुम्ही त्यातून, तर नशीबवान समजा, कारण तिथे तुमचा कर्मा रिलीज झाला आहे त्या व्यक्तीपासून. ठीक आहे. तर हा स्ट्रॉंग मेसेज आहे तुमच्यासाठी. तर हाच होता महत्त्वपूर्ण स्वामींचा संदेश. असेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.